आत्मामालिकमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबवले जातात आणि याच अनुषंगानं एनडीए वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीमध्ये कार्यरत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री धर्मवीर सिंह साहेब, इंडियन आर्मी रिक्रुटिंग ऑफिस तसेच कॅप्टन अर्थात टेक्निकल ऑफिसर श्रीमान भुवनेश सिंह यांनी सलग 2 दिवस विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ देऊन एनडीएची तयारी तसेच एसएसबी मुलाखतीसाठीची तयारी, रणनीती, योग्य वेळेचं व अभ्यासाचं नियोजन, एसएसबी मुलाखतीमधील गटचर्चा, संभाषण कौशल्य इत्यादी बाबत माहिती दिली आहे। त्यांनी उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांना संवादाच्या माध्यमातून संबोधित केलं आणि मार्गदर्शन केलं। शनिवारी सायंकाळी 3 तासाचं सत्र घेण्यात आलं। त्यामध्ये इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एसएसबी 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये होणारी सर्व प्रश्नमंजुषा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। आत्मामालिक इंडिया अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी देखील विविध प्रश्न विचारत आपल्या शंकांचं समाधान करून घेतलं आहे। अधिकाऱ्यांनी आत्मामालिक इंडिया अकॅडमीच्या तसेच वसतिगृहाचा आढावा घेतला आणि या शैक्षणिक वर्षात झालेल्या सर्व मिलिटरी ॲक्टिव्हिटी पाहता आत्मामालिक इंडिया अकॅडमी भारतामध्ये एकमेव अकॅडमी आहे जी शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे भरतीपूर्व प्रशिक्षण व सैन्य दलात अधिकारी होण्यासाठीच्या सर्व ॲक्टिव्हिटीज अतिशय सुंदर व योग्य पद्धतीने करून घेत आहे असं मत त्यांनी मांडलंय। यावेळी त्यांनी यशवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना इंडियन आर्मीची कॅप देऊन सन्मानित केलाय। आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची शिस्त, अनुशासन, नियमावली पाहून त्यांनी प्रशंसा केली आहे आणि सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच पुन्हा 2 दिवसीय शिबिर घेण्यासाठी आम्ही येणार आहोत असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलं आहे। ट्रस्टच्या वतीनं त्यांचा संत प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला आहे आणि निश्चितच ही भेट आणि मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी आपलं ध्येय साध्य करतील हे नक्की। या कामी एनडीए अकॅडमीचे एसएसबी ट्रेनिंग हेड साईनाथजी वरपे सर आणि त्यांची टीम पटारे सर, गिरमे सर, नाकाडे सर व हेमाकांत पाटील सर यांनी अथक मेहनत घेतली आहे। या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं आहे आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।